हा दुसरा पहा. अनुस्वाराच्या पुढे ए किंवा ल आलेला असेल, दोनच व्यंजन, ए किंवा ल, कारण हे 5 वर्गात नाही ना, आता पुढचे बी आहेत की अजून, कारण आता पहिला नियम पहिला 5 वर्गाचा, आता शिल्लक राहिलेले पण आहेत ना. अनुस्वाराच्या पुढे आता दोनच व्यंजन, ए किंवा ल आलेला असेल तर अनुस्वाराचा उच्चार, फक्त उच्चार, तुम्ही इथं लेखन करू शकत नाही. जसं तुम्ही परसवर्णाचं लेखन करू शकता, इथं करू शकत नाही. इथं फक्त काय आहे, उच्चार. उच्चार हा कसा होतो, य किंवा ल सारखा होतो, य ल नाकातून, हा ना. अरे इथे बघा, संलग्न, ल लिहायचं असलंच पण वाचायचं संलग्न, वाचायचं. आता लिहायचा संयोगच, वाचायचा संयोग, य असा उच्चार, संयोग, है ना. कधी वाचावं एवढं आता नियम तर पाठ करावं लागेल ना, पेपरला नियम पण येतात ना. अनुस्वाराच्या पुढे ए किंवा ल आलेला असेल तर अनुस्वाराचा उच्चार हा य किंवा ल सारखा होतो, उच्चार, लेखन नाही. कळतंय? आता लिहायचा संयमच, वाचायचा संयम, संयम, य असा, संयम असा वाचायचा. सलापच लिहायचं, वाचायचा संलाप. हा, कधी कधी तिथं व सारखा पण उच्चार होतो, संलाप. बिलकुल वाचू शकता, काही अडचण नाही. नियम पाठ ठेवायचा. अनुस्वाराच्या पुढे ए किंवा ल आला की अनुस्वाराचा उच्चार य किंवा ल सारखा होतो. अनुस्वार द्यायचा नाही, इथं लिखाण कुठं आहे, वाचन आहे फक्त. त्यामुळे मी वारंवार त्यावर फोकस केलं होतं, उच्चार, लेखन नाही. लेखन फक्त पहिल्या नियमाचं करू शकता. आता हे दुसऱ्या आणि तिसऱ्याचं लेखन नाही, फक्त वाचन. त्यामुळे अनुस्वार गप आहे ते द्यायचा, फक्त वाचायचंय असलं, बरोबर. हा तिसरा बघा, अनुस्वाराच्या पुढे आता राहिलेलं सगळं घ्या. काय काय शिल्लक आहे, र व शेष स हा ळ क्ष ज्ञ सगळे घेऊन टाका राहिलेले. तिथं कमी आहेत पण सगळे घ्या तुम्ही. आता ळचे शब्द नाही म्हणून ळ घेतला नाही, क्षज्ञ पण घेऊ शकता. अनुस्वाराच्या पुढे र व शेष स ह ळ क्ष ज्ञ ही जर व्यंजन आलेली असतील तर अनुस्वाराचा उच्चार हा व युक्त होतो, परत उच्चारच, लेखन नाही, फक्त वाचायचंय. आता लिहायचं संरक्षणच, वाचायचा काय संरक्षण. लिहायचा सिंहच, वाचायचा काय सिंह. सिंहगड, सिंहासन. आम्ही सिंहगडावर चाललो नाही, सिंहगडावर, सिंहासन असंच वाचायचं आपण. लिहायचा संवादच, वाचायचा संवाद. लिहायचा संसारच, वाचायचा संसार. लिहायचा संहारच, वाचायचा संहार. हे आलेलं आहे बघा पेपरला आणि पोरं कन्फ्युज झाले. आता हे काय होतं, संहार हा शब्द पुढील पैकी कोणत्या पद्धतीने लिहिला जातो, एमपीसीने विचारलंय. पर्याय हा पण संहार होता, हा पण संहार होता, हा पण संहार होता आणि यापैकी नाही असं काहीतरी होतं. आणि काय होतं, आपल्या संकल्पना क्लिअर नसले तर हे नजरे खालून गेलेलं राहते कुठं तर, आपल्याला लगेच लक्षात येते ओ होतं, आपण लिहून मोकळे होतो आणि जातं चुकून. मग त्यामुळं उच्चार, वारंवार मी तेच सांगते की इथं दोन्ही नियमात शेवटच्या फक्त उच्चार आहे, लेखन नाही. म्हणजे संहारचं लेखन तुम्ही कसं करणार, असंच, हे वाचायचं आहे, हे लेखन करायचं नाही, बरोबर. लिहायचं संसदच, वाचायचं काय संसद. लिहायचा दंशच, वाचायचं काय दंश. आता हल्ली काही मुलांचे नाव ठेवतात बघा अंश, ते अंशच म्हणतात पागल बाया. अंश नाही, काय अंश. अंश नाही, त्याला काय वाचायचा
अंश. हे नियम सोडायचेच नाही, त्यानुसारच वाचायचं. ते चुकीचे उच्चार, चुकीचे 3 नियम सोपे आहेत, काय अवघड नाही. अनुस्वाराच्या पुढे पहिल्या 5 वर्गातील व्यंजन आले की अनुस्वाराचा उच्चार आणि लेखन पुढील व्यंजनाच्या वर्गातल्या शेवटच्या अनुनासिकासारखे केले जाते. चला, उच्चारही करा, लेखन पण करा. अनुस्वाराच्या पुढे ए किंवा ल आला तर फक्त अनुस्वाराचा उच्चारच यंग किंवा ल सारखा केला जातो. आणि राहिलेले इकडे घ्या. अनुस्वाराच्या पुढे र व श श स ह ळ क्ष ज्ञ ही सगळी व्यंजने आली की अनुस्वाराचा उच्चार कसा होतो? व युक्त होतो. उच्चार, लेखन. चला, सोपे नियम आहेत. झाले पाठ? हा, आपल्या आपल्या गावरान भाषेत तरी आलं पाहिजे. येते की नाही? हा, आले पाहिजे, त्याच्यात काही शंका नाही. थोडा किचकट टॉपिक जरी वाटत असला तरी शिकायचं बाळांनो, काय पर्याय. यापूर्वी आपण काय करू, हा एक प्रकार बघून घ्या. हे काही नाही, पहिलीचे पोरं सोडवतात हे आहे, ते काही नाही त्याच्यात. पण ते येत झालं, राज्यसेवेला आलेलं आहे जोड्या लावामध्ये. लेखाकारानुसार म्हणजे लेखनाचा आकार, म्हणजे कसं लेखन करतो त्यानुसार आपल्याकडे 4 प्रकार आहेत. म्हणजे दंडानुसार, दंड म्हणजे उभी रेष, हा ना, उभी रेष. दंड म्हणजे उभी रेष. उभी रेष कशी आहे यानुसार 4 प्रकार आपल्याकडे आहेत. शेवटी दंड असणारी व्यंजन. मग आता शेवटी दंड आपल्याकडे 2 प्रकारचे, एक जोडून आहे, एक असा स्वतंत्र आहे. मग आता स्वतंत्र दंड असणारी आणि जोडलेला दंड असणारी. मग स्वतंत्र ग, ण आणि श हे तिथं निरीक्षण करून लिहायचं, याला काही पाठबीट करायचं नाही. स्वतंत्र आहे ग, न, श. जोडलेला दंड असणारी व्यंजन बघा, ख जोडून आहे शेवटी, घ ला शेवटी जोडून रेष आहे, च ला आहे, ज ला आहे, सगळ्यांना प फ ब भ हे व आहे. आता ते प्रिंट मिस्टेक झाले, कळतं ना. हे काय बघून बघून लिहायचं, त्याच्यात काय पाठबीट करायचं नाही. कुठं रेष आहे बघायचं, जोडून आहे का, स्वतंत्र आहे का, लिहायचं. मध्यभागी दंड असणारे व्यंजने कोणते रे बाबा? 2च आहे ना, क आणि फ. याच्या मधोमध बरोबर रेष आहे. अर्धा दंड असणारे व्यंजन छ आहे. हे बघा, इथं अर्धा दंड आहे. ट ला अर्धा दंड आहे, ठ लाय, ड लाय, ढ लाय, द लाय, ल लाय, ह लाय, ळ लाय, है ना. हे अर्धा दंड असलेले आहे. आणि दंड नसलेले एकच आहे, र. र ला कुठंच आपण रेष काढत नाही, असं लिहितो ना साधाच, रेषेचा भाग नाही. म्हणजे हे 4 प्रकार आपण लेखाकारानुसार करू शकतो. शेवटी दंड असणारी व्यंजने, मध्ये दंड असणारी व्यंजने, अर्धा दंड असणारी व्यंजने आणि दंड नसणारे. मग परीक्षेत हे जोड्या लावामध्ये येतं, इकडे येतं. शेवटी दंड असणार, मध्ये दंड असणार, अर्धा दंड असणार आणि दंड नसलेला. आणि इकडे 1 2 1 2 व्यंजन देतात, जोड्या लावा. बघायचं आणि लावायचं. त्याच्यात सोपं आहे, पण तरी राज्यसेवेला हा प्रश्न आलेला आहे जोड्या लावामध्ये. पण ते काही अडचण नाही, ते तुम्ही सहज करू शकता. पाहायचं आणि लिहायचं. हा, ते कुठंच टाकायचं नाही, ते आपल्या शेवटी स्वतंत्र दंड असलेल्यातच टाकायचं. कारण ते डेट म्हणले त्यांनी, ते अर्धा दंड म्हटलेलं नाही, त्यांनी काय वापरलाय शब्द? डेट. त्यामुळं ग तिकडं टाकून द्यायचं. कुठं? शेवटी दंड असलेलं स्वतंत्र, बरोबर. आता र हे व्यंजन हे आलेलं आहे वारंवार पेपरला येतं. र हे व्यंजन पुढील अक्षराला आपण 4 पद्धतीनं जोडतो. किती? 4 आपणच जोडतो ना, आपल्याला येतंय, काय नाही. आता फक्त नियम बघायचे, त्या पाठीमागं काय नियम आहे. हे बघा, इथं बघा, हे मध्य दंड आहे, इथं शेवटी दंड आहे. शेवटी दोन्ही चालेल, स्वतंत्र जोडून कोणतंही चालेल. 2 प्रकारचे व्यंजन आहे, एक मध्ये आणि दुसरं शेवटी दंड असलेल्या. म्हणजे मध्ये किंवा शेवटी दंड असलेल्या व्यंजनाला र जोडायचे असेल तर त्या दंडाच्या डाव्या बाजूला पोटात तिरपी रेघ देऊन र जोडले जाते. झाला नियम, आपणच लिहितो नाही. पण ते नियम माहित नसतात ना, माग आपल्याला शिकवलंय असलं जोडा, असलं जोडा, असलं जोडा, पण नियम माहित नाही. ते आपल्याला फक्त शिकायचंय. मध्ये दंड, शेवटी दंड असलेल्या व्यंजनाला र जोडायचे
तर त्या दंडाच्या डाव्या बाजूला पोटात तिरपी रेघ देऊन र जोडले. बरोबर. दुसरी पद्धत बघा ही महाराष्ट्र ड्रिल ट्रंक ड्रम हा ना, अर्धा दंड असलेले व्यंजन. अर्धा आहे ना, हे अर्धा दंड आहे, अर्धा, हे अर्ध, हे अर्ध. अर्धा दंड असलेल्या व्यंजनाला र जोडायचं असेल तर त्या व्यंजनाच्या खाली काकपदासारखं चिन्ह दिलं जातं. याला काकपद म्हणतो. काक म्हणजे कावळा, कावळ्याचा पाय. कावळा बघितलाय का? कावळा बघितलाय का मॅडम? आणि कावळी, कावळी भेटली का नाही? नाही वाटत. कावळा, कावळ्याचा पाय असा असतो, हंसाचाही असाच असतो. त्या हंसपद पण म्हणू शकता, काकपद किंवा हंसपद असा, म्हणून त्याला म्हणतात काकपद. कावळ्याचा पाय वैते. बरोबर. म्हणजे अर्धा दंड असलेल्या व्यंजनाला र जोडायचे असेल तर त्या व्यंजनाच्या खाली काकपदासारखं चिन्ह दिलं जातं. बरोबर. ही दुसरी पद्धत बघा, ही महत्वाची आहे, जरा लक्ष द्या इथं. आता महत्वाची म्हणजे शुद्ध लेखनात तुम्हाला याचा उपयोग होईल. हा रेफ आहे. बरोबर आहे. रेफ म्हणा, रफार म्हणा. तुम्ही काय म्हणता? रफार. बर, कोणताही म्हणा, रेफ किंवा रफार. र हे व्यंजन पुढील अक्षराला जोडत असताना मागील अक्षरावर आघात येत असेल म्हणजे जोर जोर हा ना. आता बघा इथं सूर्य, सुवर आघात येतो. सुरई म्हणता का? सुरई, सुरई म्हणता नाही. काय म्हणतो? सूर्य, सुवर आघात येतो, जोर येतो. बरोबर. दर्प, दवर आघात येतो. गर्व, गवर आघात येतो. सर्प, सवर आघात येतो. अर्क, अवर आघात येतो. बरोबर. र हे व्यंजन पुढील अक्षराला जोडत असताना मागील अक्षरावर आघात येत असेल किंवा किंवा त्या रचा उच्चार मागीलच अक्षराला लागून होत असेल. उच्चार बघा, सुर, ये. उच्चार कुठं आहे? मागे, मागे. रेप कुठं आहे? पुढं आहे. म्हणूनच ते रेप देताना चुकतात. ज्यांना माहित नाही मग ते चुकतं ना. बऱ्याच ठिकाणी आता आशीर्वाद शब्द तर पारायण झाले पेपरला येऊन येऊन हा ना, पारायण, आणि ते परतही येणार, त्याच्यात काही शंका नाही. आणि बऱ्याच वेळा हे असं लिहिलं जातं दुकानवर सुद्धा, ट्रकवर सुद्धा. हे आरशी झालं ना, असलं लिहिलं जातं. आणि मग त्यांना तेवढं माहित नाही. ते आता ते पुनर्विवाह सुद्धा असलं लिहितात. ते पूर्ण विवाह झाला ना, कुठं अर्धा राहिला याचा काय माहित. बरोबर. पूर्ण विवाह झाला. आता नियमच आहे ना. र हे व्यंजन पुढील अक्षराला जोडत असताना मागील अक्षरावर आघात येतोय, जोर येतोय, किंवा त्या रचा उच्चार मागीलच अक्षराला लागून होत असेल तर असा र पुढील अक्षराच्या डोक्यावर रेप देऊन जोडला जातो. सूर्य, रचा उच्चार इथं आहे, रेप पुढं. दर्प, रचा उच्चार इथं आहे, रेप पुढं. गर्व, र इथं आहे, रेप पुढं. सर्प, र इथं आहे, प वर रेफ येणार. अर्क, र इथं, रेफ पुढं. बरोबर. सिंपल नियम आहे. म्हणजे तुमचे रफाराचे शब्द परीक्षेत चुकत नाही आणि वाचता पण येतं. कुठं रेप द्यायचा कळेल ना आपल्याला. आता हा शब्द आत्ता होता बघा, काल परवा. हे वाचता पण येतं, काही अडचण आहे का? आणि येणार पुन्हा सुद्धा. वाचा. रेप आले, उच्चार आले, इकडे अलीकडं करायचे, हळू करून बघायचं, नंतर फास्ट वाचायचं. इतर इतर येणार ना. रेप पुढे आहे तर उच्चार आधी येणार. निर्भरत्सना, वाचायचं निर्भरत्सना. हे सोपं आहे रे सगळं, फक्त आपण तेवढं प्रॉपर केलं नाही लहानपणी किंवा आपल्याला करून घेतलं नाही म्हणून ते अवघड वाटते आपल्याला. हे काय अवघड काहीच नाही आहे त्याच्यात हा ना. आता समजा मला पुनर्जन्म लिहायचा आहे. पुनर्जन्म, पुनर, र इथं आहे, पुनर्जन्म, र इथं आहे, रे कुठाला पाहिजे, हे कधीच चुकणार नाही.
कशी येऊ दे रफाराचे शब्द, काय चुकत बिकत नाही, हळू उच्चार करायचा, जिथं र येतो रे पुढं द्यायचा आणि वाचायचा आहे, पुढं र आहे, पुढं रेफ आहे, माग त्याचा उच्चार मागे करायचा, चुकत नाही, काही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. र हे व्यंजन पुढील अक्षराला जोडत असताना मागील अक्षरावर आघात येत असेल किंवा त्या रचा उच्चार मागीलच अक्षराला लागून होत असेल तर असा र पुढील अक्षराच्या डोक्यावर रेफ देऊन जोडला जातो. आहे की नाही सोपं एकदम. आता बरेच विज्ञानचे शिक्षक याला आर्द्रता वाचतात, बरेच जण मी पाहिलंय. आर्द्रता, ह्या आर्द्रता होई का, काय आहे ते आरद्रता, हा ना, हे रेप आहे तर र इथं येणार ना, आरद्रता, अच्छा मग आरद्रता, एवढं सोपं आहे ते, काही अडचण नाही. रेप पुढे आहे, उच्चार माग करा, उच्चार माग आहे, रेप पुढं द्या, बरोबर कळतंय. ही चौथी पद्धत, सूर्या, पर्या, कुऱ्हाड, वऱ्हाड, है ना. र हे व्यंजन सामान्यतः ये किंवा हला जोडायचंय, कोणाला, दोनच, ये किंवा हला, ये किंवा हला, आणि त्या रचा उच्चार पुढीलच अक्षराला लागून होत असेल, माग नाही, कुठं होतो, पुढं. नाही तर तुम्हाला असं वाटेल इथं पण या आहे की, पण याचा रचा उच्चार कुठं आहे, माग, या रचा उच्चार कुठं आहे, माग आहे ना, सुर, याचा उच्चार सु, पुढं आहे, फरक आहे, बरोबर. र हे व्यंजन ये किंवा हला जोडताना किंवा त्या रचा उच्चार पुढीलच अक्षराला लागून होत असेल तर असा र या चिन्हाने जोडला जातो. आपण सध्या आडव्या रेषेने म्हणू, ही आडवी रेष नाही ऍक्च्युअल, हे असं थोडं कर्व आहे म्हणू आडव्या रेषेने, बरोबर कळते. असं काय परीक्षेत येऊन येऊन काय येणार आहे, अरे लिखाणाच्या किती पद्धती आहेत, चार. एखादी वेळेस पुढे जाऊन विचारलं तर एखादा प्रकार विचारतील, पण काही सांगता येत नाही. र हे व्यंजन मध्ये दंड किंवा शेवटी दंड असलेल्या व्यंजनाला जोडायचे असेल तर त्या दंडाच्या डाव्या बाजूला पोटात तिरपी रेघ दिली जाते. र हे व्यंजन अर्धा दंड असलेल्या व्यंजनाला जोडायचे असेल तर त्या व्यंजनाच्या खाली काकपदासारखे चिन्ह दिले जाते. र हे व्यंजन पुढील अक्षराला जोडत असताना मागील अक्षरावर आघात येत असेल किंवा त्या रचा उच्चार मागीलच अक्षराला लागून होत असेल तर असा र पुढील अक्षराच्या डोक्यावर रेफ देऊन जोडला जातो. र हे व्यंजन सामान्यतः ये किंवा हला जोडताना त्या रचा उच्चार पुढीलच अक्षराला लागून होत असेल तर असा र आडव्या रेषेने जोडला जातो. बस फिनिश, एवढंच करायचं आहे. येत पेपरला, कळेल काय काय आहे एवढं बाबा, अजून तर पहिलाच टॉपिक चालू आहे. होईल, पुढे अवघड नाहीये, पहिला आणि दुसऱ्याच टॉपिक मध्ये जरा आहे बुद्धीचा जास्त वापर करावा लागेल. पुढे एवढं काही कठीण नाहीये, पण हे जरा संधी झालं की झालं, मग काही अडचण नाही, मग एकदम इंटरेस्टेड व्याकरण, मग तर काही टेन्शनच घ्यायचं नाही. आणि मी आहेच नंबर 1 उदाहरण द्यायला, इथंच पाठ, त्याचं काय लोड घ्यायचं, पण इथं थोडस तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कळलं हे, काय अडचण नाही.